शिरवाला बघतो रिक्षावाला वाट माझी बघतो रिक्षावाला बघतो रिक्षावाला वाट माझी बघतो रिक्षावाला ऐकायला काम करून वाले आज एकही जण नाही येत का रे आज बोनीलाही माग दिसतो चुप आता रोज सकाळी बस स्टँडवर पुरे ड्रायव्हर कंत्रावर गर्दी करत फुरसत नव्हती भेटत पण आज कोणाचा तोंड पाहून आलो तर माहित नाही एक लोक आवाज नाही देऊन राहिला त्या दिवशी लेका कानाचा पडदा फाडलास आवाज नाही येत तू माणूसच बदमाश आहेस ना तुला पडदा का तू पुरा खालच्या फाळफोड करतो काय हरकत नाही ड्रायव्हर कंत्रावर आले असतील तोपर्यंत तहसीलकडे जातो तिकडे असतील आपले गिराईक किती धंदा करतो जाऊन तर पाहू दे कळत नाहीये 10 वर्ष लग्नाला झाली 10 वर्ष लग्नाला झाली संसारूपी वेलीवर 2 फुले उमलली आणि तिसऱ्यांदा आशा केली पण भगवंतानं पदरामध्ये तिसऱ्यांदा सुद्धा मुलगीच पाठली काय करावं रोज पती मारायचा भांडण करायचा दारू पण यायचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा कुठे जाऊ काही कळत नाही असं वाटतंय या जीवाला संपवून टाकावं कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी पण नाही सावरते माझ्या मनाला मला जगायचंय जगायचंय माझ्या मुलीसाठी जगायचंय मला चलगड्या मनातला राग काढण्यासाठी 4 दिवस बहिणीकडे राहते नागपूरला जाते आणि आपला राग मोकळा करते मागते मी पांडुरंगा मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जान मुक्ती ऐसे दावी मतदान मुक्ती ऐसे दावी मतदान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मुक्ती ऐसे दावी मतदान मुक्ती ऐसे दावी मतदान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जान मुक्ती ऐसे दावी मतदान मिळे जान मुक्ती ऐसे दावी मतदान रात्र झाली चल सामजी चौकात जाते एखादी ऑटो पाहते त्याच्या घराकडे जाते तहसील कडे आलो पंचायत समितीकडे फिरलो एकही गिराईक नाही दिसत कोणाचा तोंड पाहिलो रे मी आज मग बोलणी महाग आहे मा दोस्त म्हणे अबे म्हणे सिरकान म्हणे मणिपूरचा परफेक्ट नंबर आहे म्हणे 150 रुपये आणजो म्हणे 1000-2000 लावू यदि 1 रुपया नाही भेटू राहिला कोटचे 1000-1500 पुन्हा जाऊन पाहतो बस स्टँडवर आले असतील अरे अपनी तो ऐसे पैसे कोई आगे ना पीछे अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे रोने वाला आपका होगा जनाब वाली आपका होगा जनाब वाली आपका
सकाळपासून कानखोराचे गिराईक पाहून राहिलो, याची गिराईक नाही दिसत. पण मी सकाळी आलो धंद्यावर तेव्हापासून हे मला बाई दिसून राहिली. हे असल कुठची म्हणतो, हे आमच्या एरियातला नाही होय, कारण मी रोज येते काम करता बाईला ओळखलो असतो, पण हे एरियातली नाही, हे खेड्यापाड्यातली बाई हो. आमच्या नागपुरात येऊन टाकली आहे, हे विसरली. आता हिचे रिश्तेदाराचे घर माहित नसतील, जरा बोलून तो पाहतो. बाई शाहूकार दिसते, चांगली श्रीमंत घरची. आनाजी हिच्या अंगावर तेवढा सोनानं नाना आहे, सोन्यानं पिवळी पिवळी. हे बाई कधी माझ्या हातात लागली तर 1,00,000-2 लाख रुपयाचा सोना माझ होते. मा लहानपणापासून स्वप्न आहे ह्या कानखोऱ्याच्या धंद्यात जास्तीत जास्त 50 नाही तर 100 रुपये कमावतो. तिथून अर्धे जातात माझ्या सौकापानं 5-50 रुपये आपल्या आईला देतो. पण एक स्वप्न आहे दादा मग तो म्हणजे याटो घेवायचा. पण याटोले पैसे कोण देईल, आपली अवकात नाही आहे ना. म्हणून ह्या बाईले पटव कुटव करतो, आपल्या घरी घेऊन जातो. पुरा सोना नानाईचे रुपये पुरे छिंछान करतो, ते नंगी करून घेतो नागपूरच्या बहीण. पावाले कसे दिसं काय, एक नंबर गरम माल आहे आमच्या. हे कधी पेटली तर माझ्यासारखं नाही, आमदाराची नाही कोणी. इशारा करून पाहतो, ए बाई काय कोण आहात तुम्ही? मी कोण आहो मला ओळखस का? हे बघा, मी तुला काय ओळखत नाहीये. नाही नाही ओळख ना, ओळख ना पाहिला. कोण आहेस तू? अरे मी तर तेच तुला विचारून राहिलो बाई. मी येथे रोज उभा राहतो, ह्या एरियात रोज फिरतो, पण तुले पहिल्यांदा मी येथे पाहून राहिलो. मला काही तुझ्याशी जास्त बोलायचं नाहीये, मी ओळखत नाही. चल तू तुझ्या मार्गानं, मी आपल्या वाटेने चालली. अरे तर मी आपल्याच मार्गाने जाऊन राहिलो ना. मी आता आपल्याच घरी जाऊन फायद्याच्या 2 गोष्टी तुला सांगतो. माझा फायदा? गोष्ट कशी आहे? हो गोष्ट कशी आहे बाई, जे तो उभी आहेस ना का, हा बस स्टँड, हा नागपूरच्या बस स्टँड, हा नागपूर नाही होय, हा नरकपूर होय, नरकपूर. एक तर पहिले चांगली चिकन चाकन बाई दिसतात. जास्त बोलायचं नाही काय? तुले पाहून कोणाच्याही मन गिळकुळे होऊन जाते. असं म्हणतो तुला तुले पाहून. जास्त बोलायचं नाही म्हणते. एवढी अशी दिव्या भाकरी गाव कसा का हे? तर बाई माहित आहे का, कालच्या पेपर वाचलीस का? कालच्या पेपर नाही वाचलीस? ह्या भीती जवळ एक बाई बसली होती. ह्या भीतीला टेकून बाई बसली होती इथं. अशी खाजली, अशी पागल नव्हती, चांगलीच होती चेहऱ्यानं. तुझ्यापेक्षा सावळी होती पण चांगली होती. हो अशी खाजल्यानं बटो उवा खाय डोकशी. मग माहित आहे काय झालं, तेथून आले रिक्षावाले 2 पोरं. मग 2 रिक्षावाले आले, एकानं पायातून पकडून, एकानं हातातून पकडून, रिक्षावर घेऊन पळाले. जाणून ठेवला काय, मला बसवायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे तोंडाला लागू नको. तू आपल्या मार्गाने ओळखत नाही. हा बाई, चोर डाकू गुंडे लुचे लफंगे लोक राहतात, तुला उचलून जातील, तुला काही करून टाकतील बरं. हो याच्यापेक्षा एक काम कर, येते कोणी रिश्तेदार आहेत का? ताई राहते तर नागपूरला. मग ताई आता सकाळपासून नाही आली का, आलू चिरून राहिली का? मी एखादी ऑटो पाहिजे आपल्या ताईच्या घरी जाईल. ऑटोवाल्याच्या कामात नको पडू तू ताईच्या घरी म्हणाल तुला दिलं पुढे महाराज बाग दाखवून राहतो. कोण सांगून बोलायचं काय? एक काम कर बाई, तू येते कोणी ओळखीच्या नाही, आता रात्र होऊन राहिली. तू एक काम कर, तू चल माझ्या घरी. स्पर्श केलास का नाही का? लाज वाटते तुला? एवढा माल सुटेल नाही का माझ्या हातातून? काही झाला तरी चालेल, ह्या बाईले मी जाऊ देणार नाही. कारण का 1,00,000-2 लाखाच्या मालाजीच्या अंगावर मी तेच तर पाहत होतो, कधी कशी म्हणजे लंबी लॅटरी लागते म्हणून. पण हिले तास सोडणार आहे, हिले रूमवर नेईन म्हणजे नेईन. सोनं मी तुझ्या फायद्याच्या 2 गोष्टी सांगतो ऐक. तो फायदा होतो काय म्हणतो. तू बन जाएगी मेरी तो मैं बनूंगा तेरा, कि तू बन जाएगी मेरी तो मैं बनूंगा तेरा, समा है मेरी मैं ऊपर वाना तेरा, ऐसा भटकना अच्छा नहीं है गोरी, तू भांग में सिंदूर भर ले, अरे मेरे जैसे का हाथ पकड़ ले और शादी मुझसे कर ले. बाबा ऊन वारा पाऊस तुला लागू देणार नाही, घराच्या बाहेर निघू देणार नाही. रात दिवस सेवा करीन. माझ्या 10 मिनिट राहिलेले आहे. अरे
सिंगार देखा नहीं दुल्हन जैसा, सिंगार देखा नहीं दुल्हन जैसा, दर्द देखा नहीं बिरहन जैसा। अरे देखने का क्या है यारो, आदमी देखा नहीं इस कमीने भड़वे जैसा। अरे कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें, आंखों से झलकता प्यार। तुझे रब ने बनाया हो तुझे मेरे यार, तुझे रब ने बनाया हो मेरे यार। चेहरा कितनी प्यारी आंखें, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें, आंखों से झलकता प्यार। तुझे रब ने बनाया होगा, तुझे रब ने बनाया होगा। मेला रे ओ भंडारा जिल्ह्यातली भातखाई मर्दासारखी ताकद आहे का? धरलं ना आमच्या चेंडवासारखा फेकलं, काही हरकत नाही। ह्या एरियातला मी फेमस माणूस आहो। पुरे रिक्षावाले ऑटोवाले गुंडे तुझ्या मागे लावीन, पण तुला नागपूरच्या बाहेर जाऊ देणार नाही। काही झालं तरी चालत ना, ठीक आहे। मी माणूस हो म्हणून तुम्हाला हातात नाही येत ना। तुझ्यासाठी एक बाई आहे माझ्याजवळ, माझी सखियाची लहानपणाची कली नावाची, तिला भिडवतो हिच्या मागण, तिच्या हाताने हिला आपल्या रूमवर बोलावतो, मग हिच्या पुढे नंगी करून ठेवतो। असे कोणी येतो तुझ्या मागे। धावत धावत कधीच्या घरी आलो, काम जमल म्हणलो, पण हिचे दरवाजे फाटका बंदात। हे घरातल्या घरात का करते? ए कल्याण, ए कल्याण, ओ निघतच का नाही घरातून बाहेर? चालू ती वरात दुकान मांड्या इथं काय दुकान मांडायला आला का रे? दुकान मांडायला नाही आलो कले, काऊन त्या धंदा बरोबर होत नाही का कानखोराचा? अहो कानखोराचा धंदा नाही, तो बरोबरच होते पहिल्याचे, ते माझ्या डोळ्याच्या समोर समोर दिसतं। असं मी आठवण मला एवढा 8 दिवस झाल्यासारखी माय 1-2 महिने झाले आठवण नाही येत होती। होय ना, कशी काय अचानक आठवण आली रे? मला वाटलंच होतं जेव्हा ह्या पांड्याला माझ्यासोबत काम पडते ना, तेव्हा तिथं चिकनाव चाकनाव करायला येते। आणि काम झाल्यावर का करणार होते रे पांड्या दुकान मांड्या? कडावर नको राहतो तसाच राहू, मग नसतं माझी उपाटे लागतात। असं हा कले, तू मला जे रोज वस्तू दिसते ते मला पक्की तलप आली आहे। अरे कोणती रोज वस्तू देत होती? विसरलीस का? कोणती? तुला हा सांगतो आहे कोणती वस्तू? कोणती? वकले वकले अवदे नाव मले, का देऊ तुले? विसरलीस का? आवाच्या राशी सुपारी, आवाच्या राशी सुपारी, तू है गुलाबी गालाची बरली गई दुपारी, तू है गुलाबी गालाची बरली गई दुपारी।
तुझ्यात काही रंग ढंग नाही राहिला. पहिले कशी लागस व हे खोबऱ्या खाल्ल्यासारखी लागे. खोबऱ्या लमची आता नुसती आंबट आंबट लागते का खाते. पागल आहे का? मी संत्र खाते काटोलचे. संत्र नाही खास. ते काटन मार्केट मध्ये गाय ढोरत असे ते संत्राचे फुलं खातात तशी खात असतील. दूध खात असेल टेमर नाक्या नाके सीजन सरली का स्वेटर विकायची तुम्ही. चिंपट टोन्या मला सांगत नाही जास्त बडबड करू नको. हा म्हणूनच गिरायका पाहत राहा. गिरायका पाहता पाहता तुझा जन्म झाला. माझा जन्मच कसा आहे. गिरायका पाहता पाहता तू बिल्डिंग बांधू नाही शकत. 50-100 रुपये कमावशील पण आज अरे कमवीन तर फक्त मेहनतीचे कमवीन हरामाचे कमवत नाही मी. तू मेहनत करतस मला माहित आहे. मी काय म्हणतो माहित आहे का आता हे 50-100 रुपयाचा धंदा बंद कर. कोणतं लॅटरी फसली आपल्या लॅटरी. लॉटरी करी मग 1-2 लाखाचा माल आपल्या हातात येऊन राहिला. खरं मग का तर मग त्याने करते माल आणलं तर अरे तर तू चोर खिशात ठेवला होता एक वेळा म्हणून मी तिथं पाहिलो. काय ह्या चोर किसा बंद केलो. काहून? मी सांगतो तेवढा एक माहित आहे का. मी धंद्यावर गेलो सकाळी 10 वाजता. हो का रे? तर तेथील आहे का एक श्रीमंत घरची बाई उभी आहे. हो का? पिवळा लुगडा घालून. च्या बहीण 5-7 हजाराच्या तिच्या लुगडाच्या आहे वा. हा खरं? हो तर लुगडा तू ठेवजो आणि ब्लाऊज मला देजो. मी लुगड्याचा करीन ब्लाऊज तू नेशील का? हा फाटेल तर दुसरा घालजो. तर माहित आहे का तिच्या अंगावर सोना आहे. सोन्यासारखी पिवरी आहे. नाकात हातात बोटात एवढी मोठी बॅग आहे. कमसे कम पैसे असतील नगदी पैसे. हो तर मी तिला पटवून पाहिलो रूमवर आणून पाहिलो. बहीण मा काय असर नाही पडला तिच्यावर. हो का? भरला म्हणे चेंडवा सारखा फेकलं तर दिसते कसं गाडवडेवानी पारदेवानी दिसते तू. कसं पटणार आहे ते. त्याच्यासाठी स्टँडर्ड राहणं पडते. त्या 50 रुपये रोजीत कोणते स्टँडर्ड कपडे आणू लटकवले आणलो. काय झालं म्हणजे मी लागलो तिच्या मागे. मग हातात नाही लागली. आता एक काम कर तू जा आणि त्या बाईला पटव करून आपल्या रूम मध्ये आण. नाही एकदा कधी त्या रूम मध्ये आले पूर्ण नंगी करावचं काम माझ्या. पाय तू मी पाठव करते. बिलकुल तिला सगळे अचानक चांगलं करते. मस्त नाही का ज्ञान वाटते ना घेऊन येते तिला. पण माझी एक नाही का ओठ आहे. कोणती? पाय तिच्या अंगावरचं लुगडं झांपर बी तिचा नेकलेस सगळं मी घेईन. फक्त पैसे तुला दे. ठीक आहे. आणि अजून कायची मला खोंबा पाहिजे रे. त्या बहीण सारे दुनिया सुधारल्या पण तू नाही सुधरू शकत. खंबाच पाहिजे इले. अरे तर मला डेअरिंग नाही येत ना. मग डेअरिंग नाही येत नाही. हे दारू पिणं बंद. मी बिना दारू नाही का काम करत नाही. कोणतं काम केलं का नाही तर लवर हात कापते. कोणत्या जर नाही का एक पोवा मारली मग कोणाच्या बापाने भेट नाही. शाबास. हे नाही सुधरू सके दारू पी. इले सकाळ दुपार संध्याकाळ दारू लागते. अरे दारू पाजायला काय हरकत नाही. अरे दारू म्हणजे काय आहे. अरे ढिल्या माणसाने बिना एक पाव पेली तो किसी के बाप की सुनती ना. मैं इले दारू पाजायला काही हरकत नाही पण हिची आदत खराब आहे दादा. कोणती रे? दारू पिताच पिते फलो मुतते. काल आमची मुतरी आहे. इले कशी दारू पाजू. जर आता मुतली तर हा काम करेल काजी आहे. जास्त बडबड पटकन दे. पटणारी पौवा ठेवला खिडकी आण लवकर. म्हणलो नाही आदत खराब आहे म्हणून दुसरी जागाच नाही भेटली. दिल्ली गाडी घंट्याली गले पाय एसटी भेटल गाडी भेटल. एवढी चांगली बायको दिल्ली पोहोचून काही दोन नाही हात पाय झटक निंबू देऊ आपल्या जवळच्या. अरे निंबूच्या मुझे दो क्यों दिख रहा है रे? तसे पिल्यावर दोनच ठीक है मैं जा रही हूँ. तू एक काम कर तिले काय म्हणू नको. बाई बेटा ताई म्हणजो बरोबर. आणि सगळ्या बहिणीवाणी सगळ्या रिश्तेदारांसारखा तिथे बरोबर रूम मध्ये आण. ठीक है मैं जा रही हूँ. पांडे रात को इंतजाम करना. चकना उकना लाना अभी नहीं लाया तुम चक. बिल्कुल तू इंतजाम करतो. टाटा. ठीक है बाय बाय. आई लव यू. लव यू टू.
हिरव्या कलरची साडी घालून आहे आणि एकही तर बाई दिसत नाही इथे. कुठे गेली असं? ओके हे असली पाहिजे बाई. आणि हे आपल्या इकडली नव्हे, हे गोंदिया नाही तर भंडाऱ्याकडली असत. हे चुकून इकडे आली आहे. आणि काय सोनं नाणं आहे बाई, जशी लागली गौतमी पाटील. चांगलं पटवते, चांगलं पटवते, फार प्रेमाच्या जाळ्यात फसवते, बहीण करते आणि घरी घेऊन येते. इच्छा अंगावरचे काही सारं लुगडं उघडं निघून पाठवते. अगे काय करत आहे का तू इथे? मी समाज कार्यकर्ता आहे. काय समाज कार्यकर्ता आहे. तुम्ही समाज कार्यकर्ता? हो. बरं झालं बाई तुम्ही आलात तर. हो, एका गुंडाची तावडी तुम्ही वाचली हो. मला पाठलाग करत आहे तो. हो का गं? वाचवत आहे. समाज कार्यकर्ता आतलं तुम्ही. हो, देवासारखं भेटलात ना. हो, माझे हा अख्ख्या शहरामध्ये नाव चालते. मला म्हणतात कलाबाई. कलाबाई. अगं एखाद्या अभ्या नारीवर जर अत्याचार होत असेल तर मी जाते आणि त्या नराधमाला पहिलं धमको करते, पोलीस ठाण्यात टाकते. असं माझे कार्य आहे. तुमच्याकडे रात्रभर चल लय उपकार होतील तुमचे. हेच माझं घर आहे. तुम्ही ताई झोपड्या पण चांगला आहे. ताई सोफा सेटवर बसा. मी आहे ना तुमच्यासाठी चाय नाश्ता आणतो. मी नाही का बाथरूम जाते. बाथरूम कुठे आहे? बाथरूम तिकडे आहे. तिकडे आहे का? बरं मी चाय नाश्ता करते. बरं हाय कुठे गेला रे दुकान मांड्या? मस्त जमलं. आली का? तिला पटोपाटो केलं. शाबास. जे तुझ्याचं नाही होत ना, ही कला नाही व्हायची होय. अरे तू आहेस तर मी यावं जिवंत. तुझ्यावरच मा मी हाय बरं, तुझा धंदा चालू आहे रे, नाही तर केव्हाचा बिघडला असता. बरोबर आहे. पाय आली आहे. आता बाथरूम मध्ये गेली आहे. बाथरूमच्या तो दरवाजा ना त्याचं मांजर आहे. पटकन पकड, लुटलाट कर. अर्धा हिस्सा मला, अर्धा हिस्सा. ठीक आहे. यासारखी हुशार बाई भेटणार नाही. अखेर आलीच माझ्या घरी. आता हिला कोण वाचवणार आहे? जी हिच्या ना सासू सासरा हिच्या नवरा. मी एकटा जाऊ पुरं सोनं उतरतो, पुढे पैसे छिंछान. तू कसा इथं नाही तर कुठे? मी समाज कार्यकर्त्याच्या घरी आहे. तू समाज कार्यकर्त्याची अंगाला हात लावायचे काय? तू कोणाच्या घरी आहे? समाज कार्यकर्ता लेडी आहे. पागल आहे का? घरी आहे समाज कार्यकर्ता लेडीज आहे. अहो सामाजिक कार्यकर्ता नव्हे, ते माय डार्लिंग. आमच्या दोघांच्या आई नाही का असं लुटमारीचा धंदा चालते. अरे तेव्हा कुठे बसली मी? कोठी बसलीच नाही. तू माझ्या घरी आहेस. आता एक काम कर दादा. दादा म्हणू नको. सोडून दे. सोडून दे ना मला दादा म्हणू नको. मा खर्च वाढवू नको. फालतू राखी बांधाली असेल 200 मला देवा लागल. तू एक काम कर, तुझा जीव प्यारा आहे का? तर आपलं पुरं सोना नाणा ते पैसे हातात दे आणि येथून चालती पण. आणि नाही कदाचित दिलीस तर तू मर्डर करून टाकेल पुरा. नाही का? सोडून दे रे. देऊन दे. सोडून दे. नाही का? हो मला भरलं तुझं मार्ग. मी
मागं गुंडे लावतो फुले तर नागपूरच्या बाहेर नाही जाऊ देत कोणी फासते. चला उद्याची गंमत रामटेक अंबाझरी या ठिकाणी आहे. मी कलाकारांना जमा व्हायला सांगितलं नागपूरच्या बस स्टँड वरती. जर वेळेवर गेलो नाही तर काय होईल जाऊन पाहतो. पण कसं जाऊ बोलत चालत गेलं पाहिजे. सांगा मी काय करू कशी बायको रे कशी बायको. हा नागपूरच्या बस स्टँड वरती कितीतरी लोक मला बोरीचे याचे कितीतरी लोक शाहीर बनवा वाटतात आणि हा बस स्टँड वरती आली आणि मुले नवरा म्हणते. काय समजते पागल झाली का. तुम्हाला हात जोडते मी नाही का नाटक करत आहे. मी नाटक कंपनीत काम करतं का. अहो नाही गुंडामध्ये पाठीमागे लागले. संपलेला 2 मिनिट. गुंडा माझ्या पाठीमागे लागले. मला वाचवा. नाटक केलं मी थोडस. म्हणजे तुझी इज्जत वाचवण्यासाठी तुझी अब्रू तुझा पैसा धनद्रव्य इसरा वाचवण्यासाठीच करत आहे ना सगळं. बरं ठीक आहे थांब थोडं बाजूला. ओ साहेब कोण आहे रे. क्या है रे. म्हणतात ना बातों के भूत लातो बिना नहीं मानते. साहेब म्हणतो का नाही. कोण है रे. मला ओळखलंच नाही. माझ्यासारखा रंगदार नाही. चाकू वगैरे नाही आहे. सांगतो आजपर्यंत 50-60 फुल मर्डर केलं. हा रक्तानं हात भरून गेले. 12 का हात मर्डर केला. तुम्हाला सांगते हा एक कान खोडण्यावाला बस स्टँडचा हे जर कुठला चाकू आहे कोणी का तो एवढा कान खोडण्या खिशात तो हलव नाही. कानखोर न हो का. म्हणलो साला म्हणलो कोणासाठी कोण जीव देईल बाबा आपली. म्हणजे काही याच्यावर चाकू विकू नाही. त्याला चेतून काढा मूठ द्यायला. चाकू दाखव चाकू. अजी आताच होता जी आता इरला का. नालायक. रन में खेलते हुए मिले शिष्य की बेटी. रन में खेलते हुए मिले शिष्य की बेटी. न मालूम किसको ये बेटा है किसकी बेटी. देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में. देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पन में. एक विचार छोड़ता था एक विचार आता मन में. मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति. मैं कितना हसीन होता अगर तू मेरी माँ होती. कल्याणच्या सुभेदाराला च्या सुनेला जेव्हा सैन्याने पकडून आणलं साली चोळी गोळवण करून परस्त्री माते समान समजलं. आणि तुम्ही नालायक नालायक हो. एखादी कोणती बाई दिसली तर तुमचे डोळे गरगर गरगर फिरायला लागते. आणि म्हणून काय म्हणतो अरे कोणी असो बहीण माये जमान्याशी रिश्ता काय. कोणी असो बहीण माये जमान्याशी रिश्ता काय. रिश्ता काय दोरे डुकर माय बहिणीला समजेल का. दोरे डुकर माय बहिणीला समजेल का. बहीण माये जमान्याशी रिश्ता काय. रिश्ता काय दोरे डुकर माय बहिणीला समजेल का. दोरे डुकर माय बहिणीला समजेल का. कोणी असो बहीण आहे जमान्याशी रिश्ता काय. रिश्ता काय
दोन डोकर माय बहिणीला समजेल का दोन डोकर माय बहिणीला समजेल का अरे 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 राहू दे राहू दे इकडे 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 ये राहू दे अ? ये तुला सांगतो एक गोष्ट इकडे ये तुझ्या फायद्याची गोष्ट आहे लवकर ये तुझ्या फायद्याची आहे नालाय खा त्या एका बाईच्या हातचा मार खात अबे तळहातावरती पाणी घेत नाकाचा सेना डुबवून जात आणि पळालनेरी मरून जात कसा जीव लागते तुझ्या आता हा का मला चांगला जीव लागते ना आता असं हो बरं आहे तुझ्या काम पागल खोपड्या या ठिकाणी जर तुझी बहीण असती तुझी भाव असती एखादा नराचा माल असता आणि त्यानं जर इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला असता कसं वाटलं असतं तुला ह्या ठिकाणी जर माई मा असती ह्या ठिकाणी जर माई बहीण असती आणि कोणी माय बहिणीची इज्जत लुटल्या नसतं तर साला धावत धावत घरी गेलो असतो आणि पाजवली कुराड आणलो असतो असं तो नसतो म्हणते ह्याच ठिकाणी थांबतो आणि पुढच्या नावाकरिता आमंत्रित करतो निशांतरावजी सोबत